जय हरी. तुम्हाला माहिती आहे का, शिखांच्या श्री गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये विठ्ठल सामावलेला आहे. कसं काय बरं? तर महाराष्ट्रातून संत नामदेवांनी ज्या पदयात्रा केल्या, ज्या तीर्थावळी केली, ते करताना ते 20 वर्ष पंजाबमध्ये घुमानला राहिले होते किंवा घुमानच्या अनेक भागामध्ये, पंजाबच्या अनेक भागामध्ये ते फिरले होते. तेव्हा संत नामदेवांनी इकडची प्रतीक, इकडचा विचार त्या भागामध्ये सांगितला आणि मग त्यांनी तिकडच्या खडी बोली, ब्रज भाषेमध्ये महाराष्ट्रातील विठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. तिकडच्या अभंगांमध्ये, दोह्यांमध्ये, त्या रचनांमध्ये ते विठ्ठलाला बिठुला म्हणतात. बिठुला, इकडचा केशवराज, इकडचा अजामेळा, अनेक महाराष्ट्रीयन प्रतीकांचे उल्लेख त्यांनी पंजाबमध्ये असताना केले आहेत. पुढे या संत नामदेवांच्या 61 रचनांना श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये स्थान देण्यात आलं. भगत नामदेवजी की बानी म्हणून श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये 61 नामदेवरायांचे अभंग समाविष्ट आहेत. या अभंगांमध्ये अनेक ठिकाणी बिठुला म्हणून विठ्ठलाचा उल्लेख येतो. बघा, महाराष्ट्राचा लाडका पांडुरंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहे आणि भारतभरात नव्हे, जगभरात जिथे जिथे तुम्हाला गुरुद्वारा दिसतात, जगभरातल्या गुरुद्वारामध्ये जिथे जिथे तुम्हाला गुरु ग्रंथ साहिब ग्रंथाचं वाचन प्रवचन होताना दिसतं, तिथे तुम्हाला बिठुला, विठ्ठल सामावलेला दिसेल. आणि म्हणून भारतभरातल्या नव्हे, जगभरातल्या गुरुद्वारांमध्ये, गुरु ग्रंथ साहिब मध्ये तुम्हाला विठ्ठल सामावलेला दिसेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या म्हणूया, भारताच्या म्हणूया, ह्या प्रांतांच्या बाहेर पहिल्यांदा वारकरी परंपरेतला विठ्ठल जर कुणी नेला असेल तर तो नामदेवानी. हे चित्रे बित्रे इंग्रजीत अभंग करणारे हे असले अलीकडचे ते काही फार प्रथम अभंग नेणारे बिनारे नाहीत. नामदेवराय, जगभरात विठ्ठल नेणारे नामदेवराय हे पहिले संत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेला उत्तर भारतात, पंजाबमध्ये नेलं आणि पंजाबच्या शीख बांधवांनी जगभरात नेलं. म्हणून तुम्हाला इंग्लंडच्या गुरुद्वाऱ्यामध्ये, तुम्हाला जपानच्या गुरुद्वाऱ्यामध्ये, तुम्हाला कोणत्याही खंडातल्या, आशिया खंडातल्या एखाद्या देशातल्या गुरुद्वाऱ्यात जिथे गुरु ग्रंथ साहिबचं प्रवचन, पारायण, वाचन होतं, तिथे तुम्हाला विठ्ठल आढळून येणार, नामदेवजी की बानी आढळून येणार. म्हणून वैश्विक विठ्ठलाला, वैश्विक वारकऱ्यांच्या प्रतीकाला वैश्विक करण्याचं श्रेय श्री संत नामदेव महाराजांना जातं. म्हणून वारकऱ्यांनी गुरुद्वाऱ्यातही गेलं पाहिजे. वारकऱ्यांनी ज्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये विठ्ठल सामावलेला आहे तिथंही निश्चित नतमस्तक झालं पाहिजे. हा विठ्ठल निर्गुण निराकार स्वरूपात तुम्हाला गुरु ग्रंथ साहिब मध्ये दिसेल, तो तुम्हाला गुरुद्वाऱ्यात दिसेल. म्हणून नामदेवांनी इतकं व्यापक स्वरूप दिलेली ही परंपरा आहे. धन्यवाद. जय हरी.